नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहे मृगगडाला। तर पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। तर ह्याचं बेस विलेज बेलीव गाव आहे। ज्यावेळेस तुम्ही पाली रोडला येता तिथून तुम्हाला पुढे जांभूळपाडा म्हणून एक गाव लागेल। तर जांभूळपाडा फाट्यावरून तुम्ही आतमध्ये आला एक 7-8 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे मृगगड। तर हे बोर घाटावर वगैरे लक्ष ठेवायला, व्यापारी मार्गांवर घाटांवर लक्ष ठेवायला ह्या किल्ल्याचा वापर केला जायचा। तर आता आपण ट्रेक स्टार्ट केलाय बेलीव गावात। तर गाडी लावलेली आहे आपण तिथे आणि आता ट्रेक स्टार्ट केलेला आहे। तर माझ्यावर हा अक्षय पण आहे आज। तर नेहमीप्रमाणे आपला सह्याद्रीतला सोबती आणि उन्हाळा आहे तर ऊन जाणवायला लागले आता। आणि आपण पुण्यावरून निघालो होतो 6 वाजता, 6:05 उठलो होतो। निघायचा तर प्लॅन 4चाच होता, पण रात्री जरा दुसरीकडे फिरून आल्यामुळं आपल्याला लेट झालं झोपायला, 12 वाजले। आणि मग उठायला 5 वाजता उठलो, अलार्म तर बंद करून झोपलो होतो। परत डोळा उघडला त्यावेळेस बघितलं तर 5:15 वाजले होते। त्यानंतर ना आवरलो, लगेच निघालो। जमलं तर आपण अंगाई किल्ला पण करणार आहोत आज। तर पाहूया, मृगगड लवकर झाला तर मग आपण इथून पुढं अंगाईला जाऊ। तर आपल्याबरोबर 2 डुग्गू पण आहेत सोबत, पाय वाटावर पुढं पळतात आहे। मी दाखवतो, अजून खूप पुढे गेले। तर आपल्याबरोबर हे आज डुग्गू आहे, हा एक आहे आणि तो एक आहे। तो तर एका पायाने लंगडाच आहे, समोरचा ब्लॅकवाला। तरी पण ते आपल्यासोबत खायच्या आशेने येतात आहे। आपल्याला नेहमी ट्रेकवर असे सोबती भेटतातच। तर आता आपण या डुग्गूंना खायला देणार आहे आणि हा पण एक डुग्गू आहे आपल्यासोबत। दाखवतो ते दोघं पण। असंच आपल्याला कैलासगडावर एक सवंगडी भेटला होता आपल्याला। आणि त्याच्यानंतर ना आपल्याला एकदा जीवदान ज्यावेळेस आपण उतरत होतो तर त्यावेळेस पण आपल्याला असेच सह्याद्रीमध्ये तुम्ही आले ना तुम्हाला एक साथीदार नक्की भेटतो। तर इथं आपल्याला असे ठिकठिकाणी फलक दिसतात। समोरनं ट्रेल गेलेली आहे आणि ह्या डोंगराच्या जस्ट थोडंसं पुढं बेलीव वस्ती आहे। तर 100-1 घरांची वस्ती आहे तिथे। तर तुम्हाला स्टे करायचं असेल तर पाण्याची सोय तुम्हाला करावी लागेल। साधारण 5-6 लिटर तुम्हाला पाणी घेऊन जावं लागेल वरती, कारण गडावर पाणी एवढं नाही आहे। आणि जर तुम्हाला जेवायची वगैरे सोय करायची असेल तर खाली गावामध्ये जी घरं आहेत तिथं तुमची खायची वगैरे सोय होऊ शकते। डुग्गू कम ऑन कम ऑन। आणि हा आहे मृगगड। तर आपल्याला जी मधली ही घळ दिसते तर तिथून वरती जायचं आहे आपल्याला। इथून त्यावेळेस आपण मृगगडावर पोहोचेल। तर इथं मधला जो घड आहे तिथून चिमणी क्लाइम्बिंगचा पॅच आहे आणि थोडंसं इकडं पुढे गेल्यावर छोटीशी गुहा लागती। तर ते आपण पाहूया आता पुढे जाऊन। छोटासाच किल्ला आहे, म्हणजे साधारण एक अर्धा-पाऊण तासात तर ट्रेक होईल, म्हणजे वर जाचन तुम्ही। वाट तर पूर्ण मळलेली आहे त्यामुळे चुकायचा तर काही प्रश्न एवढा येत नाही। नवीन असेल तर थोडं तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल। लास्ट ट्रेक केलं तर आपण नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबर नंतर जरा प्रॉब्लेम्समुळे ट्रेक तर काय आपलं कंटिन्यू झाले नाहीत। 4 महिन्यांनी आज आलो आहे ट्रेकला।
खूप मस्त वाटते. माझ्यापेक्षा आज अक्षय खुश असेल. आणि आपल्या सोबत पुढेही 2 डुग्गू पळत होते. आपल्या सोबतचे डुग्गू इतके फास्ट पळत गेले, आम्ही दोघं घाबरलो. म्हणलं काय आलं का काय जंगलामध्ये. दोघं गायब झाले. तर असं मागून ट्रेल येते, 2 ट्रेल आहेत, दोन्ही पण एकाच ठिकाणी येतात. इथं बोट दिसेल तुम्हाला किल्ले मृगगड. ट्रेल पुढे गेलेली आहे. आपल्याला इथं झाडामध्ये कसलं होल दिसतं. मध्ये काय आहे का घरटं वगैरे असं नसेल. झाडावर आपल्याला तिथे दिसतंय होल. तर आपण आलो ह्या ट्रेलने. आता थोडासाच पॅच राहिलाय. त्यानंतर ना आपण त्या घळीच्या जरा बरोबर समोर जाईन. त्या घळीच्या समोर गेलं की तिथं आपल्याला एक छोटी गुहा लागते. तर आपले डुग्गू चुकीचा रस्ता दाखवतात. ते डुग्गू आपले त्या रस्त्यावर आहेत. बोर्ड लावलाय इकडे. तर रस्ता चुकू नये म्हणून असे रिबिन वगैरे लावलेले आहेत. इथं तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर ना नीट पाहिलं तर तिथं पण एक रिबिन आहे. ट्रेल तशी म्हणजे जाऊन येऊन वाट झालेली आहे, त्यामुळे तुम्ही चुकणार तर नाही. अडचण नाही. चल की पुढे. इथं परत खानावळ चालू झालेली आहे. तर एवढं आपण आलो आता वरती चढून. त्याच्यानंतर ना हा पॅच आहे. इथं मधनं घळीतनं वर जायचं आपल्याला. ह्या पायवाटेने वरती आलं की तुम्हाला तिथं गुहा दिसत असेल ही वाली. तर आपल्याला त्यात जायचंय. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है. कसला दम लागलाय तिला. इथून दिसत असेल खूप आतमध्ये. तर आपण आता आत जाऊया. आपल्या मागं फक्त डुग्गू येऊ नये, बाहेर यायचं अवघड होऊन जाईल. अक्षय आणि आम्ही जातोय आत. बॅटरी घेतलेली आणि सेफ्टीसाठी आता दगड घेतलाय. तो वाकूनच जावं लागते. परत खाली पण जायचंय. खाली पण हा. चल चल नको घाबरू. घाबरायचं नाही. समोर काही दिसत नाही. इथून परत खाली आहे. इकडे पण दाखव जरा. इथून खाली आहे रस्ता. 1 मिनिट थांब. मी हातात वन टॉस मारतो म्हणजे दगड आहे. वास किती येतोय घाण. आतमध्ये एवढे रूम आहे. ही गुहा आहे ती आतमधली. एवढी मोठी आहे. आपण इकडून आलो होतो. हे दिसतंय का. इथून परत वरती जायचंय राईटला आणि पुढे गेल्यावर परत लेफ्टला जायचंय. ते आपल्या सोबत भूत आहे. हरिधर माई बेहू है. हा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही श्रीला कॉन्टॅक्ट करू शकता. हा चलो. दिसतंय ना तुला. दिसतंय ना. दिसतंय. माझं टेन्शन होईल. आता इथून वरती जायचं आपल्याला. हे वरती इथं तुम्हाला दिसतंय. आपण इथून आत आलो. हे राईट साईड आणि इथून आतमध्ये ते रूम आहे. इथून वरती चढायचंय. अक्षय अक्षयला उद्यावर धुळा सगळा
आणि बाहेरची जागा. थांब थांब थांब. ऐक आम्ही घामाघूम झालो. मांड्या दुखायला लागले दोन पायावर बसून. घामाघूम झालं. अख्ख्या तोंडामध्ये ते स्मेल येतोय वटवागळ्याच्या टॉयलेट सारखा. लो गरम झालात. मजा आली. असं ॲडव्हेंचर जिंदगीत व्हायलाच पाहिजे. असंच केंजळ गाड्याच्या गुहेत शिरलेलो आणि वरनं पूर्ण मकडी पडल्या होत्या अंगावर. काय समजलं नव्हतं. मजा आली. त्या गुहेतनं आलो आपण. आता पुढे जाऊन राईट साईडने वर चढायचं आहे आपल्याला, म्हणजे आपण किल्ले मृगगडावर पोहोचेल. तर अक्षय चाललं आहे आपल्या पुढून. होऊ शकता सगळे सुकलेलेच आहेत. उन्हाळ्याचे दिवस आणि तहान लागलेली आहे भयंकर. पाणी प्यायचं आहे. आता थोडं पाणी पिऊ आपण वरती गेल्यावर आणि त्याच्यानंतर किल्ला एक्सप्लोअर करू पुढं. तर मज्जा आली. ॲडव्हेंचर खूप जबरदस्त. खूप दिवसात ना असं काहीतरी मनाला हॅपीनेस वाटेल असं काम झालं. तर हा पॅच आहे चिमणी क्लाइम्बिंगचा. तर मग पावसामुळे पूर्ण माती आलेली आहे खाली. तर इथून थोडंसं नीट चढावं लागेल. आपला बंदर चढ रहा है ऊपर. हाँ नको चल. Oh gitu. Oh itu. Tuh. Yeah. Come on baby. शेवटी श्रीनी करून दाखवलं. इथून आपण वरती आलो चिमणी क्लाइम्बिंग आणि इथून असं इकडे आले की इथून वरती जायचं लेफ्ट साईडला. तर आता आपण आलोय. तर असे वाटे इथं कातळात कोरलेल्या पायऱ्या. इथे त्यापूर्वी खांब असेल. तर अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत. इथून वरती जायचं आपल्याला. तर आपण चढतोय आता. अक्षय नाही माझ्यासोबत. शिवाजी महाराज की जय. आपण आता खालून डायरेक्ट पॅच वरती आणि इकडं समोर पायऱ्या गेले. तर आपला जो दुसरा कॅमेरा होता तर तो हिट एवढा झालाय की त्याचा आता शूटच होई नाही. तर क्लॅरिटी थोडी डाऊन झाली असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या, कारण हा दुसरा मोबाईल मी लावलेला आहे. मोबाईलने शूट करतो आता. कॅमेरा म्हणजे मोबाईलचा दुसरा पण तो एवढा हिट झाला आहे की आता त्यातनं शूटच आहे ना, ओपनच होत नाही. थोडा तो थंड झाल्यावर आपण शूट करू. आणि ऊन पण जास्त आहे. उन्हाच्या झाड्या लागतात आहे. तर मी कॅप आणलेली आहे
तर ही समोर दिसते ती पूर्ण लोणावळ्याचे डोंगर रांग आहे. समोरून वरती आलं की आपल्याला इथं मृगाई देवीचं मंदिर भेटतं. हे मंदिर आहे. ह्याच्या समोरच अजून एक मंदिर आहे. हा किल्ला परिचित नाही आहे लोकांना. खूप दिवसापासून यायचं होतं पण सारखी विघ्न येत होती. ट्रेक सारखे कॅन्सल व्हायचे. तर आपण त्या मंदिरापासून पुढे आले की आपल्याला एक पाण्याची टाकी दिसते इथं. तर हे सगळे दगड ह्याच्यातच पडलेले होते. ज्यावेळेस गड संवर्धन झालं त्यावेळेस हे सगळा दगड ह्याच्यातनं टाकीमधून बाहेर काढलेले. आपल्याला हे त्यावेळेसचे जे पिलर आहेत, पिलरचे लाकडी पिलर लावत होते त्याच्यातले ते खालचे आपल्याला खांब लावायचे ते दगड दिसतात. ते इथं पण एक पाण्याचं टाक आहे छोटं. गडावर पाणी नाहीये आणि इथून पायऱ्या आहेत आणि ह्याच्या पलीकडे एक टाक आहे. वाटते इथं आधी रस्ता असेल. पण आता पुढे जाऊया त्या समोर आणि पाहूया. किल्ला तसा छोटाच आहे. किल्ल्याचा उपयोग फक्त बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी ते आणि पर्पज साठीच किल्ल्याचा यूज करत होते त्यावेळेस. तर किल्ल्यावर असं एवढं पाहण्यासारखं काही नाही आहे. आता पाहिलं आपण ते पाण्याची टाकी आणि तिकडं मृगाई देवीचं मंदिर आहे. त्याच्यासमोर आता आपण इकडे जाऊन एक्सप्लोर करू. पाहायला भेटतं ते हे माहीत नाही एक्झॅक्ट कशाचं आहे. पण इकडं आपल्याला इकडं जे आता खालचं पाहायला भेटतंय चौधरी राहिलेले. तर आय थिंक मला वाटतं त्यावेळेसचा राजवाडा किंवा इथे सदर असावी त्या काळी. तर आपल्याला इथं एक भांड पण दिसते कोरलेलं आहे दगडामध्ये आणि हे असे चौथरे आहेत. ते 2 खोल्या आहेत मोठ्या आणि इकडं आपल्याला पायऱ्या दिसतात. आता काही शिल्लक राहिलेलं नाही. फक्त एवढं शिल्लक आहे आता. राजवाडा किंवा सदर असावी त्या काळची. ह्या साईडला वाट जाते. तर आपण आता पुढे जाऊन बघूया, चेक करू ह्या साईडला काय आहे. तर आपण वरती आल्यानंतर ना चिमणी क्लाइम्बिंगमधनं वरती आलं की आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात वर चढण्यासाठी. ते पण आपल्याला हरिहर किल्ल्याची आठवण येते. तर सेम तशाच पायऱ्या आहेत. तर वरती चढण्यासाठी खोपण्या वगैरे दिलेल्या आहेत हातात. तिथं आपण पकडून वर चढून येऊ शकतो. वरती आलं तर आपल्याला पाण्याचे टाके आणि मृगाई देवीचं मंदिर पाहायला भेटतं आणि त्याच्यानंतर हे राजवाडा किंवा सदरचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. तर इथं पण आपल्याला चौथरे दिसतात आहे. तर लक्षात तर येत नाही आहे, बोर्ड वगैरे काय लावलेले नाही आहेत आत्ता. तर आपण फक्त त्यावेळेसचं बांधकाम पाहून फक्त अंदाज लावू शकतो. इथं पण आपल्याला चौथऱ्याचे अवशेष पाहायला भेटतात ते. पण एक्झॅक्ट सांगू शकत नाही कशाचे असतील. आणि समोर अजून पायवाट जाते. किल्ला छोटासाच आहे. तुमचं एक तासाभरात सगळं पाहून होतं. थोडासा ॲडव्हेंचरस पण आहे कारण थोडेसे हार्ड पॅच आहेत मध्ये मध्ये. तर खूप मजा येते. बिगिनर असाल तर येऊ शकता. फक्त थोडीशी काळजी घ्यायला लागेल. आणि हा किल्ल्याचा आहे शेवटचा पॅच. तर इथं आपल्याला पाण्याचे टाके पाहायला भेटतात ते. तर 2 पाण्याचे टाके आहेत सेपरेट आहेत कातळात कोरलेले. इथे पण एक आणि हे आपल्याला इथे खड्डे दिसतात ते. तर हे त्यावेळेस खांब वगैरे रवलेले असतील. तर हे आपल्याला अवशेष पाहायला भेटतात ते. तर कशाचे आहेत ते माहीत नाही आहे. हे खांब वगैरे राहण्यासाठी इथे आहेत जागा दिलेली आणि असं आखलेलं पण आहे कातळात कोरलेलं. ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा. नंतर किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आपण एवढं पाहून झाले. आता गड उतरवू आणि नंतर आपण जाऊया अंगाई किल्ल्याला. वरती जाताना आपण दुसऱ्या चिमणी क्लाइम्बमधून गेलो होतो. तो अवघड होता पॅच. येताना त्याच्या शेजारच्या डोंगराच्या घडीतनं उतरलो. तो जरा इझी होता, म्हणजे ह्याच्यापेक्षा खूप इझी होता. तर आरामात उतरता आला. तर आपण आता गड उतर झालेलो आहे. तर आता आपण चाललो आहे जे बेस विलेज आहे ते बेलीव गाव
आपण तिथं गाडी लावलेली आहे. त्याच्यानंतर आपण जाईन अंगाई किल्ल्याच्या बेस विलेजला, जे की आहे कळमगाव. तर आता आपण एक 5 मिनिटात पोहोचेल गाडीपाशी आणि मग आपण जाऊया अंगाई किल्ल्याला. आता उन्हाचा पारा एवढा वाढलेला आहे ना की आम्ही फुल्ली एक्झॉस्टेड झालेलो आहे. आमच्याकडे एक दोन पाण्याच्या बॉटल होत्या, त्यातली एक तर संपलेली आहे, आता एकच शिल्लक आहे. मग आता इथून पुढं जांभूळपाडा गावात जाऊ आपण, म्हणजे फाटा आहे तिथं, आणि तिथून बिस्लरीच्या बॉटल्स घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया ट्रेक करायला. थोडंसं ऊन उतरायचा वाट बघू आपण, कारण ऊन एवढं आहे की आता सनबर्न झाल्यासारखं स्किन पूर्ण अशी लाल लाल झाली आणि आगग व्हायला लागली. ते असंच एकदा आमचं कोरीगडावर झालं, फुल ऊन होतं. आम्ही ट्रेक वगैरे स्टार्ट केला, अर्धा ट्रेक झाल्यानंतर पाऊस पडला आणि पाऊस पडला की परत ऊन पडलं आणि एवढं ऊन जोरात पडलं ना की पूर्ण स्किन अशी जळली गेली. तर मग तसंच आता व्हायला लागलेलं आहे. आज काय पाऊस वगैरे नाही आहे, ऊन खूप जास्त आहे. तर आता 5 मिनिटात पोहोचा ना आपण गाडीपाशी आणि निघूया अंगाई किल्ला. तर मुरुगडाचा कसा तुम्हाला ट्रेक वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता आपण निघूया.